तर मॅच मध्ये परत येऊ शकतात गंधार वाद्य पथक। पुन्हा एकदा टायमिंग खराब आहे, टायमिंग खराब आहे आणि यावेळेस लॉंग ऑनला झेल होईल। पहिला फलंदाज गंधार क्रिकेटने गमावला। वरती मिड विकेट लॉंगॉन मध्ये हा झेल पकडला गेला होता आणि तिथे क्षेत्ररक्षक होता यश। यस यश इज देअर। यश कडून या झेलाला पूर्ण करण्यात आलं। काल आपण सहज एक प्रश्न विचारला होता की किती सेकंद चेंडू हातामध्ये ठेवायला पाहिजे फलक क्षेत्ररक्षक आणि तेव्हा पंच त्याला बाद देतील। क्रिकेटचा नियम बघितला आपण तर 32व्या क्रमांकाचा नियम जो झेलबादसाठी बनवलेला आहे, कुठेही असं मेन्शन केलेलं नाहीये की त्यानं 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद 10 सेकंद हातात ठेवायचा आहे। चांगला चेंडू आहे, लेंथ बॉल यावेळेस निर्धाव। तर तुम्हाला काय करायचंय, क्षेत्ररक्षकांना फक्त चेंडूवरती नियंत्रण प्रस्थापित करायचे आणि स्वतःच्या शरीरावरती नियंत्रण मिळवायचे, बस या दोनच गोष्टी आहे। आणि ही सगळी प्रोसेस मध्ये तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असला पाहिजेत। उंच फटका, पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे, दुसरा फलंदाज बाद। एक षटक 17 वरती 3। मोठा आहे परंतु तरी देखील संयम हा खूप महत्वाचा असतो। परिस्थिती हाताळणं क्रिकेटमध्ये ही गोष्ट खूपच महत्वाची आहे। परिस्थिती हाताळणं, तुमच्याकडे किती गुणवत्ता आहे, किती प्रतिभा आहे तुमच्याकडे, याला महत्व नाहीये, तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळताय ते खूप महत्वाचं आहे आणि तेव्हा ठरतो तुमच्यातली महानता। त्यामुळे योग्य परिस्थिती हाताळणारी ची क्षमता तुमच्याकडे असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घेईल। उजव्याच्या बाहेर हवेमध्ये चेंडू, तिथे तिसरा फलंदाज। पुन्हा एकदा थोडेस आमिष होतं उजव्याच्या बाहेर आणि कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट पॉइंटने टिपला जाईल। तिसरा फलंदाज या षटकामध्ये। 4 फलंदाज गमावलेत गंधार क्रिकेट क्लबनं। परंतु त्यांना यश मिळालं का याचं उत्तर नाही येणार आहे। यस, हॅट्रिक बॉल। पुन्हा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, लागोपाठचे 3 फलंदाज बाद। हॅट्रिकची नोंद होते, पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये। गोलंदाज आहे